हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. कसे आहात तुम्ही? त्याला वेदची आंघोळ झालेली, इकडे विराटची पण आंघोळ झाली. टीव्ही बघतोय. आज दोघांची आंघोळ झाली, पण माझी राहिलेली. कसं यायची ना, सकाळ सकाळ नक्की स्टार्ट होत. चला, विराटचे पप्पा आले नाही अजून, संध्याकाळपर्यंत येतील. त्यांनी दुपारी येऊ शकते. वेळची अजून बडबडा चालू काम आवडून घेतले. चला, यश झोपला, विराट अजून टीव्हीच बघतोय. तर त्यांचे काका आलेले होते, इथे चहा वगैरे केला. विराटला भूक लागलेली म्हणून मॅगी बनवते. आणि माझ्या नंदबाईचा काल जिथे गेले होते ना, त्या नंदबाईचा फोन आलेला की खालती स्वयंपाकाला ये, स्वयंपाक करू तिथेच. तर त्यांचेच माझ्या नंदबाई आहेत, त्यांचेच पप्पा आहेत, जे आता आले होते चहा वगैरे पिऊन गेला. ते त्यांचे पप्पा आहेत. तर चला, पटपट माझे कपडे वगैरे धुवायचे. तर नाश्त्याला केलं आहे मॅगी वगैरे खाते आणि जाऊन येते. स्वयंपाक वगैरे करायला जायचे, तिथं करून येते. चला, आले पाहिजे इथे स्वयंपाक बनवायचं, इकडे जेवण करायचं. झोपलेले होते तरी हां येते ना. चल, जेवण वगैरे केलं, स्वयंपाक बनवला. विराटचे पप्पा आले होते, तिथेच जेवण वगैरे केलं त्यांनी पण. आता परत डबा बनवायचे त्यांच्यासाठी, परत जाणार आहेत गाडीवरती संध्याकाळी 4-5 वाजता. बॅग सगळे त्यांची बॅग घेऊन चालले घरी. रडतोय म्हणून फोन आला होता. आता जेवण वगैरे केलं, त्याला परत बनवायचंय. ताईच्या इथून आलो आणि जेवण करून आल्यानंतर जास्त झोप आलेली. झोपे गेलो सर्वजण. हे काय खातो तो? कोणी खातोय? आणि विराटचे पप्पा जायचे बोलले, परत त्यांना कॉलाला वगैरे भरायचं नाही म्हणून. तर कॅन्सल झालं भरायचं, ते गेले नाही. आणि हे बघा यांचं काय चाललंय, दरवाजाची पन्नी काढत असते. विराटचे पप्पा दरवाजाची पन्नी काढत येते आणि दोघं मदत करू लागत होते. ते पन्नी काढली, आता नवा दरवाजा वाटतोय. कुठे इथं बसतो आता? मांडीवर बसा चालला. घाबरे घाबरत कसच नाही, किती ओरडा आहे ना. इकडं इकडं जा, इथं नको बसू नको. ए गबरू, खाली बस, खाली खाली बस रे. यश बाहेर धावतोय सारखं म्हणून त्याला काम लावलं. त्याच्या हाताला चिकट टेप लावले, तर हे सारखा बाहेर धावतोय. बाहेर जाऊन ना जिन्याच्या पायऱ्यावरती चढतो सारखा. ए इकडे ये. आता कसा दरवाजा नवा वाटतोय. आहे का? विराटच्या पप्पांनी विराटला आणि यशला खालती घेऊन गेलेले रोडकडे. थोडं घरात बोर होत होतं म्हणून पोरांनी घेऊन गेले बाहेर. तोपर्यंत मी कुकर लावलाय, म्हणजे डाळ भात. कारण 2-3 वाजता जेवलेलं, त्याच्यात जास्त भूक नाही आहे, तर डाळ भात केला. चला पटकन करून घेते ते येईपर्यंत. गार्डनला नेलं होतं विराटच्या पप्पांनी दोघांना. तर किती मस्ती चालली होती, दोघांची सारखे धावत होते. त्यांनी म्हणलं थोडं शूट करा, तर शूट केला. जास्त काय. चला, डाळ रेडी, डाळ आणि भात झालेलं आहे. आता त्यांना कॉल करते, आली नाही अजून. विराटची आणि यशची भांडणं चाललेली. दोघांना एकाच गाडीवर बसायचं असतं. मी यशला भात चारत होते, पण तो तिकडे सारखा गाडीकडे धावत होता. पप्पा असल्यामुळे विराट जरा कमीपणा घेतो आणि मग सांभाळून त्याला खेळतो चांगला. विराट आज लाडायला आलाय. पप्पाची पाग घेत होतो, यश रडायला लागला. भावाचं प्रेम चाललेलं आहे.
नाही तर असे पप्पा येत म्हणून, नाही तर असे लई भांडणं करत असते. अरे बापरे, अरे बापरे, कशी पा देतोय का बही देतो ना दादाला. आज दररोज अशी किती भांडणं झाली आहे, दररोज किती भांडणं करतात आहे पप्पा या म्हणून. आज शांत आहेत ना. आज दोघं पण खूप चांगले खेळले. एक म्हणलं फोटो काढू. चला फ्रेंड्स, जेवण वगैरे झालं. डाळ भातच बनवलं होतं आज, डाळ भात वगैरे खाल्लं आणि आता झोपायचं आहे. पोरं अजून काही झोपले नाही, मस्ती चालूच आहे तिकडे यश आहे. आणि आम्ही दुपारी झोपल्यामुळे झोप नाही लागत आहे, तरी पण जबरदस्ती झोपावं लागेल कारण विराटचा उद्या क्लास आहे आणि यशची तब्येत बरोबर नाही, औषध पाजवलेलं आहे. तर चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.